नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या अशा झणझणीत ब्लॉगमध्ये। तर आत्ता जस्ट पप्पांचं देवपूजा करून झाले, ते घंटेवळच उठलो आणि आपली आई ती योगा करून आलेली आहे। लगेच इथं आता घरच्या कामाला सुरुवात केली आहे। काम असतात। हरे कृष्ण मैत्रिणो। येस। आणि आता मी मेथी शापूची भाजी बनवायची राहिली होती माझी, हो ती बनवायला ठेवलेली आहे। आणि या इथं कांदा पात बनवले आहे दादूच्या डब्यासाठी मी कांद्याचे पात। आणि आता माझ्या मनासाठी हे ताजं पनीर बनवणार आहे, जे की काल रात्री मी घरी बनवलेलं आहे। त्याच्यातलं मी अर्ध खाल्लं काल रात्री, म्हटलं आता अर्धा तुझ्यासाठी बनवते, कारण मेरा बेटा जिम जाता है और हम लोग नॉनवेज अंडा मटन मच्छी कुछ नहीं खाते। बोल। आणि मेरा बेटा तो जिम जाता है, तर आम्ही अंडे मासे मटन नॉनव्हेज काहीही खात नाही, तर आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत। आणि आम्ही असं पनीर दूध दही डाळ राजमा वगैरे असं, आता मुलं तर जिमला जातात तर प्रोटीन त्यांना आहार मी देत असते। तर फोडण्याचे बघायचं, सकाळ सकाळी दही खातायत, आठीभर ताजं दही। नमस्कार मोना। तर ना मी इथं भाजी फोडणी टाकलेली आहे शापूची, आणि त्याचबरोबर किचन साफ करते आहे। तेवढं शॉर्टकट आपलं टाइम वाचतो। तर मी पण आता आवरून घेतो सगळं, पारूसा कुठला सगळं आवरून घेतो। तर मित्रांनो, मी आलेलो आहे आंघोळ करून, आणि इथं आई मला जेवण वाढते। आणि हा पूर्णतः प्रोटीन युक्त आहार आहे। तुम्ही पाहू शकता इथं दही आहे, व्हिटॅमिन प्रोटीन युक्त पनीर आहे, आणि याच्यामध्ये ना मी चणे पण टाकलेले आहेत। तर हा फुल प्रोटीन युक्त आहार आहे। तर आम्ही नॉनव्हेज खात नाही, तर खूप सारे प्रोटीन याच्यामध्ये असतात। दह्यामध्ये तर खूप सारे प्रोटीन असतात, डाळीमध्ये असतात, तर नॉनव्हेज खायची तशी तर काही आवश्यकता नाहीये मुक्या प्राण्यांचा जीव घेणे। सॅलड भी है हांजी। राजमा दाल मनीषला खूप आवडत असते माझ्या, तर मी शनिवारी किंवा असं जेव्हा मला सकाळी डब्बा नसतो ना दादूचा फोडण्याचा, तेव्हा मी बनवत असते राजमा चावल, टेस्टी टेस्टी। तो तर खूप प्रोटीन युक्त आहार आहे राजमा चावल। लीजिए। धन्यवाद। हांजी आओ जाओ फोंडजी, या घ्या डब्बा घ्या आणि लवकर या, 9 वाजता येऊ नका। यांचं कसलं ऑफिस आहे, रात्री 9 वाजता येतात, रोज 9 वाजता। मी आणि आई सुरुवात करतो जेवायला। हे माझं ताट आणि हे आईचं ताट। मैं बाजरी की रोटी खाती हूँ बस। आणि ही जेवणाच्या अगोदरची प्रार्थना आहे, ती बोलत असते रोज नेहमी। अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहात्वा दखाग्यात्वा अन्न दोषो न लिप्पते। जय श्री कृष्ण भगवान। तर असं आम्ही सुरुवात करत असतो। कृपा से हम खा रहे भगवान। हो, देवाला तर आम्ही दिलेलं सकाळ सकाळी जेवण दिलेलं, आता आम्ही दोघं खातो। कुठे ताट पप्पाने खाल्लं का? बर बर बर। तुम्ही पण या जेवायला, पौष्टिक जेवण करायला। हो, पण माझं ताट एकदम असं व्यवस्थित दिसतंय, ओके नाही? तर मित्रांनो, माझं प्रोटीन युक्त जेवण झालेलं आहे। आता मी झाडू मारायला घेतो, ठरलेलं काम। जेव्हा 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 माझा मनीष घरी जेव्हा माझा मना घरी असतो तेव्हा तेव्हा तो झाडू मारतो, पण जेव्हा माझा दादू पण घरी असतो तेव्हा हा झाडू मारत नाही, हा मस्त मोबाईलवर असतो। माझ्या दादूला तर कॉलेज आहे, याला सुट्टी 2-4 दिवस, दादूचं काम हा करतोय। ठीक आहे, करियो काय राव, बाथरूम पण घासायचं, झाडू भी लगाना है, कपडे भी सुखाने के लिए कपडे पण सुकायला टाकतो मी। करा करा, मग घरी राहणं काय सोपं आहे? काय किती काम करते? गिरणी पण मीच धुतो। गिरणी नाही साफ करता? करतो की नाही नाही, वो तो मैं ही साफ करती हूँ। गहू दळा, बाजरी दळा, काही दळा, डाळ वगैरे तर मला साफ करावं लागतं गिरण। नाही, मी करतो कधी कधी। हा खूप कधीतरी 6 महिन्यात एकदा। ठीक आहे, लगा लो झाडू। दुःख भरी दास्तान।
तर मित्रांनो आता कपडे टाकतोय सुकायला. छानसं ऊन पण सुटलेलं आहे. तर आता आईचे खूप ओरडा खाऊन झाल्यानंतर फायनली मी आता अभ्यासाला घेतलेला आहे. इथं अभ्यास चालू केलेला आहे. इथं सगळं म्हणजे हाचा सेटअप असतो माझा अभ्यास चालू करण्याच्या अगोदर. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो अभ्यास करून लय कंटाळा यायला लागला. मग विचार केला जेवण करून घेऊ, नंतर झोपून टाकतो आणि मग उठतो आणि मग जिमला जातो. दाखवतो तुम्हाला माझं जिमचं टूर आणि मी कुठं जातो जिमला सगळं दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुमचा आमचा लाडका जाड्या आलेला आहे आणि तो आईचं चॉकलेट खाते, म्हणजे आईचं फेवरेट चॉकलेट खाते. आणि आई इथं एक झोप पूर्ण करून. तुम्हाला झोप नाही दिली राजा? कसं काय नाही, मी काय केलं? है मी नाही खात होतो, मी थोडंसंच खाल्लं ते पण किचन मध्ये. कंटाळा आला यार, काहीतरी चालले बकवास प्रोग्राम. बकवास दिसत नसेल जाऊ दे, माझंच नाव टाकलं याच्यात. खूप कंटाळा आलाय, खूप खूप जबरदस्त. आताशी पहिला सब्जेक्ट आहे, अजून 3 सब्जेक्ट बाकी आहे ती. आणि आता वाजले किती? आत्ताशी 3 नाही 4 वाजलेले आहे. लवकरच जिमला जाणार, जिमला जायचं. अख्खा दिवस वाट बघतो फक्त आणि फक्त जिमला जायला भेटेल मला. चला डायरेक्ट आता जिमला भेटूया. चॉकलेट आ चुका आहे. तुला खायचं का? मग मनाने विषय का? पाणी त्याच्या आणि दादूने रात्री 12 वाजता आईस्क्रीम खाल्लेलं रात्री 12 वाजता काल. पप्पांना एकदम जाम क्रेविंग झाली, जाम. मग पप्पा म्हणले कुल्फी आण. मग मग माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आला. मला खा म्हणते रात्री 12 वाजता. म्हणलं नाही, रात्री अपरात्री आपण काही खात नसतो बाबा. माणसामध्ये दिवस केला, दिवसभर कितीही खा, पण रात्री अपरात्री काय खायचंय? पण आता काय सांगायचं लोकांना, घोर कलियुग आहे, घोर कलियुग. मला आणि पप्पांना कधीही म्हणजे कधीही क्रेविंग येते, कधीही. हांजी आता आम्ही खाणारे स्वादिष्ट एक फोकस नाही होते. फोकस द्यायला. तर आई तर रामचरित्र मानस वाचते देवासमोर. आणि मी आता चाललोय काय सकाळपासून नुसतं मी तुम्हाला कामच केलेलं दाखवते की हे करते ते करते, हे करते ते करते. तर मित्रांनो मी चाललो आता जिमला. माझ्या मित्राला पिकअप करणार आणि त्याला तसंच घेऊन जिममध्ये पोचणार. आणि आज छोटाच मसल मारतो म्हणतोय. आणि काल बॅक मारलेला, मोठा मसल ग्रुप आहे तो. तर आता छोटंच जसं ट्रायसेप किंवा बायसेप मारेल. तर चला बघूया. तर मी ही गाडी वापरतो जी आहे पप्पांची CD 100 SS फुल विंटेज गाडी, 2002चा मॉडल. तर चला जाऊया. मै गॉड. इथं पोरं ग्राउंडमध्ये खेळतात आहे. तर मी दर्शनच्या घरी आलेलो आहे. हा बघा दर्शन. दिस इज दर्शन द बच्ची द बॉय. चल आता. मग दर्शन तुला काय म्हणायचं आहे? विंटर आर्क चालू झालंय पण पाऊसच पडतोय अजून. काय आता काय म्हणायचं, गरम होतंय अजून. हा गरम पण होतंय, गरम पण होतंय. हा ना. चला जाऊ. चला.
तर हे आहे आमचं जिम मसल टाइम. खूप गर्दी आहे बघा. पाणीची लाईन. पाणी नुसतं, काल पाणी नव्हतं, आज पाणी. नमस्कार, तुम्हाला व्लॉगमध्ये घेते. हे आमचे ट्रेनर. मसल टाइम टीम. हा मसल टाइम. हे आमचं चेंजिंग रूम. तर हा आहे आमचा वॉर्मअप एरिया, म्हणजे जिथं झुंबा होतो. लेट्स गो वॉर्मअप टाइम. तर आमचं वर्कआउट झालेलं आहे. फायनली कम्प्लीट. आता घरी चाललोय. घरी गेल्यावर जेवण, थोडंसं अभ्यास करेल, नाही तर झोपून जाईल. चल मग दर्शन, भेटू. मिळते काल. येस. माझ्यासाठी थांबले नाही, मी जेवण केलं. जेवण चालू पण केलं. अरे आता 9 वाजून गेले, तू एवढा उशिरा नंतर मैं तो मेरा 8 का टाइम है. मी 8 वाजता जेवण करून घेत असते. मी अरे वा. बघत नाहीये. डाळ आहे, त्याच्यात भात आहे काय? हा नाही, भात नाही. हे मग? दोडक्याची भाजी केलेली माझ्यासाठी, मी खाऊन घेतलेली आहे. अच्छा. डाळ केलेली आहे. दादा म्हणला मी नाही जेवणार आहे. आपण बरं, 4 जण हे. ठीक आहे, चला खा लिया. जेवून घेतो. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.